मुंबईच्या चांदिवलीमध्ये L&T कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने मराठीत बोलण्यास नकार दिला आणि मराठी भाषेचा अवमान केला। त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकाला जाब विचारला आणि मनसे स्टाईलने त्याला माफी मागायला लावली। गेटवर मराठी येत नाही म्हणत मराठी बोलण्यास सुरक्षा रक्षकाने नकार दिला। चांदिवली मनसे शाखा अध्यक्ष संजय गिरम घटनास्थळी गेले आणि मनसे स्टाईलने उत्तर दिलं। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्याच भाषणामध्ये मराठी भाषेसंदर्भात आक्रमक भूमिका घेतलेली आपण पाहिली आहे। मराठी शिकायचं, परत बोलायचं नाही, परत बोलायचं नाही। सॉरी बोल, सॉरी सर। आणि एक मिनिट, तुम्ही लोक स्टाफ नाही। अरे इधर मराठी नाही करत आम्ही तू काय बोला, एक मिनिट मारत नाही त्याला नागडा करून, एक मिनिट मध्ये मारायचं नाही। नागडा करून मारीन। तू किती वर्षापासून मुंबईत मला ते नागडा करून मारीन मध्ये जर बोललं तर कोण 3-4 वर्ष झाली। क्या लोकांना मराठी शिकायचं मराठी नाही, का तेल लगाने घ्या, तेल लागायचं नाही। माफी माग बोल, समजलं? मराठी शिकायचं, परत बोलायचं नाही, परत बोलायचं नाही। सॉरी बोल, सॉरी सर। आणि एक मिनिट, तुम्ही लोक स्टाफ नाही। अरे इधर मराठी नाही करत आम्ही तू काय बोला, एक मिनिट मारत नाही त्याला नागडा करून, एक मिनिट मध्ये मारायचं नाही। नागडा करून मारीन। तू किती वर्षापासून या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी वर्षा जहागीरदार आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। वर्षा, मनसे स्टाईलने तर आता या सुरक्षा रक्षकाला माफी मागायला लावली, पण या प्रकरणाचं नेमकं पुढे काय झालंय? रिद्धी, आपण बघू शकतो की मनसेनी मुळातच पहिल्यापासून मराठी हा मुद्दा कायम पक्षाचा सगळ्यात प्रमुख मुद्दा ठेवलेला आहे। महाराष्ट्रात किंवा मुंबईत सुद्धा जिथे जिथे मराठीची गळचेपी होताना दिसतेय किंवा मराठीमध्ये कोणी बोलतंय नाही बोलतंय, या सगळ्याबद्दल कायम दक्ष असणारा पक्ष म्हणून मनसेकडे आपण सगळेजण बघतोय। गेल्या काही दिवसात असे अनेक प्रकारचे व्हिडिओज आपल्याला सोशल मीडियावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं, म्हणजे मनसेचे जसे आता आपण हा व्हिडिओ बघतोय की शाखेचे अध्यक्ष संजय गिराम यांनी हा सोशल मीडियावर पोस्ट केलाय। त्यामुळे याबद्दल आपण हे बघतोय की मराठी बोलण्याबद्दल त्यांचा आग्रह आहे, कारण महाराष्ट्राबद्दल त्यांचं प्रेम आहे। आणि परवा गुढीपाडव्याच्या भाषणात सुद्धा राज ठाकरेंनी याबद्दल भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे अशा प्रकारे आत्ताच त्यांनी परवा सुद्धा म्हटलेलं आहे, परवाच्या भाषणात, की बँकांमधले व्यवहार असतील, इतर कुठलेही महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी मराठीचा वापर होत नसेल तर तिथे मनसे स्टाईलनी आंदोलन केलं जाईल, हा पवित्रा मनसेनी कायम ठेवलाय। रिद्धी, वर्षा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।